तर रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्वजण? तर मी काल म्हणजे साखरेला गेलतो आणि साखरेचं पोतं 2000 रुपयाला आहे, 2000. आणि शेतकऱ्याच्या मालाला म्हणजे काय भाव आहे ऊसाला शेतकऱ्याच्या? काय भाव आहे बरं? शेतकऱ्याच्या ऊसाला भाव नाही. परत ऊस 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 तोडायचं म्हणलं तर 1-2 रुपये काढून घेतात आपलं. काय भाव आहे काय? मग काय करायचं असं ह्या तऱ्हेने? आता शेतकऱ्यांमध्ये सगळ्याच काय करायचं म्हणजे तुम्ही सांगा बरं. काय करायचं आता? म्हणजे शेतकरी राजाने कसं जगायचं तरी कसं? सिटीतल्यांना माझं एकच सांगणं आहे, अरे तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना नाव ठेवता, अरे शेतकऱ्यांनी करायचं काय? सांगा की इथं शेतकऱ्याचं असं दुःख आहे तर म्हणता तुम्ही शहरात जायचंय. अरे शेतकऱ्याचं दुःख आपण सारलं पाहिजे शहरातल्यांनी ही मिळून, कारण की आपण बी माणूसच आहे आणि शेतकरी म्हणजे राजा माणूसच आहे. शेतकरी राजा. शेतकऱ्याचा ऊस, टोमॅटो, वांगी, बटाटी हे काय रस्त्यावर फेकून दिलेले आहे ते नाही ती ना? मग तुम्ही आता ऊस थोडे आलेत जवळ आणि ऊसाला एवढा कमी भाव आहे आणि वांग्याला बी एवढा कमी भाव आहे, बटाट्याला आहे. म्हणजे काय ते काय वस्तू रस्त्यावर फेकून दिलेली आहे का काय? नाही ना. अरे ती शेतकरी बी पोटासाठी करतोय, आपल्या पोटासाठी. तुम्ही कसं करता? ऑफिसला जाता, ऑफिसवरून येता, ती स्वतःचं घाम घालतोय असा आणि मेहनत करतोय, स्वतःची जिद्दीवर उभा राहतोय. तसं तुम्ही नाही ना जिद्दीवर उभा राहत 2 रुपयाला घ्यायला आणि 3 रुपयाला घ्यायला. अरे ती त्याच्या मालाचा भाव ठरवणं, काय? ती त्याच्या मालाचा भाव ठरवणं, त्याचा हक्क आहे भाव ठरवायला. आणि तुम्ही जिथं तुमचा हक्क आहे तिथं तुम्ही मागून घ्यायचं. आता शेतकऱ्यांनी महाग सरायचं नाही, लढायचं. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा विसरू नका, कमेंट करा विसरू नका. काय चुकलं असेल तर मला माफ करा. # शेतकरी राजा, जय किसान.